सापडलं कोणाला? 2 राजे याचा 17वा अध्याय आणि त्यातील 36 वचन. तर परमेश्वराने महासामर्थ्याने व हात लांब करून तुम्हास मिस्र देशातून बाहेर आणले. त्याचे भय धरा, त्याची आराधना करा आणि त्यालाच बली अर्पा. रिपीट. तर परमेश्वराने महासामर्थ्याने पहा, परमेश्वराने त्याच्या महासामर्थ्यानं व हात लांब करून तुम्हास मिस्र देशातून तुम्हा बाहेर आणले. प्रत्येकाला मिस्र देशातून, जाचातून, दुःखातून त्या परमेश्वराने काय केलंय? बाहेर आणलेलं आहे. त्याचे भय धरा, त्या परमेश्वराचीच भीती बाळगा. जो स्वर्गाचा परमेश्वर आहे, जो निर्माण करता आहे, तो जिवंत देव आहे, त्याच परमेश्वराची भीती बाळगा त्याची आराधना करा आणि त्याच परमेश्वराची, जो स्वर्गाचा पवित्र परमेश्वर आहे, त्याची आराधना करा आणि त्यालाच बली अर्पा. हालेलुया. आणि त्याच परमेश्वराला अर्पण व्हावं म्हणतो. Praise the Lord. ज्या देवानं तुम्हाला 2025 पर्यंत सांभाळलं आणि नवीन वर्ष एक तुमच्या जीवनामध्ये दाखवलं, प्रेज द लॉर्ड, त्या देवाला धन्यवाद द्या आणि त्या देवाची स्तुती करा, त्या देवालाच बली अर्पण करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये काय व्हायचं माहिती का? बली अर्पण करायची. दोषपालाची बली, पाप बली, जे काही चुका अपराध घडतील ना, त्याची प्रत्येकाची बली अर्पण करू लागायची. प्रेज द लॉर्ड. कुणी परमेश्वर घरामध्ये रिकामी येत नव्हतं, तर आपलं अर्पण घेऊन यायचं. आपल्या दोषाची, आपल्या पापाची कबुली करायचे आणि दोष बली, पाप बली काय करायचे? अर्पण करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आजची बली, आजचं अर्पण हे आपल्या प्रत्येकाला समजणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. की परमेश्वर कशाचं अर्पण मागतो? हालेलुया. हालेलुया. बघा, अर्पण करणं खूप गरजेचं आहे बरं का. 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन सांगतं. 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातील 5वं वचन. 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातील 5वं वचन. सापडलं कोणाला? पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातील 5वं वचन. तुम्हाही आध्यात्मिक मंदिर जिवंत धोंडे, तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिराचे रचले जात आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजगण व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड, बायबल सांगतं मुख्य पाया ख्रिस्त आहे बरं का, आणि त्याच्यावरती पूर्ण इमारत जोडली जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तो म्हणतो तुम्ही पवित्र करणं असावे. तुमचं जीवन हे कसं असावं? पवित्र असावं तो म्हणतो. प्रेज द लॉर्ड. का बरं पवित्र असावं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं जीवन पवित्र का असावे? ज्या स्वर्गाचा देव आहे, जो सृष्टीचा निर्माता परमेश्वर आहे, तो परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. म्हणून बायबल सांगतं बाबांनो, तुम्ही देखील पवित्र असावं. प्रेज द लॉर्ड. आणि रोमकराचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन सांगतं. रोमकराचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्यातील पहिलं वचन सांगतं. यास्तव माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, तुम्ही लक्षात घ्या. मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनंती करतो. मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवणी करत आहे, तुम्हाला विनंती करत आहे. कशाची विनंती करत? काय म्हणत आहे तो पहा. तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावेत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं बाबांनो, तुमचं शरीर हेच परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. काय सांगतं बायबलचं वचन? की तुमचं शरीर हेच परमेश्वराचं मंदिर आहे. आणि बायबल सांगते की बंधू जनांनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही देवाच्या करुणेला मी विनवणी करत आहे तुम्हाला, की तुम्ही कसे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. काय समर्पण करावं? तुमचं जे शरीर आहे हे देवाला कसं पाहिजे? हालेलुया. वाचा बरं, रिपीट पुन्हा, लक्ष देऊन वाचा. यास्तव बंधुजनांनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा,
ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. हीच तुमची खरी सेवा आहे की तुमचं शरीर जे आहे हे पवित्र मंदिर असावं, जेणेकरून तुम्ही नाचून गाऊन हात उभारून त्या स्वर्गीय देवाला यज्ञ अर्पण करावं. प्रेज द लॉर्ड. की त्या परमेश्वरनं तुम्हाला जवळ करावं. हालेलुया. जर मी नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि केलं आहे तर माझं जीवन हे पवित्र असावं, कारण माझा देव हा पवित्र परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं की बाबांनो, बली अर्पण केल्याशिवाय पाप क्षमा नाहीये. आणि बायबल सांगतं ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण झाला बरं का. त्यानं पवित्र रक्त सांडलं आणि तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं बरं का. त्यानं किंमत मोजली. म्हणून तो म्हणतो बाबांनो, तुमचं शरीर हे पवित्रच असावं की जेणेकरून तुम्ही जिवंत देवाला ग्रहणीय यज्ञ, त्याला आवडणारं तुमचं यज्ञ असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमचा परमेश्वर कसा आहे, कारण तुम्हाला घडवणारा तुमचा परमेश्वर पवित्र आहे बाबांनो. म्हणून तुम्ही पवित्र असावं तर आपलं पूर्ण शरीर हे पवित्र असायला हवं बरं का. हालेलुया. हालेलुया. आपल्याला प्रथम समजलं पाहिजे की आपलं जीवन खरंच आपण पवित्रतेमध्ये जगत आहोत का. हालेलुया. खरंच माझं जीवन हे पवित्र आहे का, आणि खरंच हे माझं शरीर हे देवाला योग्य आहे का. कारण बायबल सांगतं, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर बाहेर राहत नाही. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या आतमध्ये वस्ती करतोय म्हणतो परमेश्वर. हालेलुया. 1 कोरिंथ 3:16 काढा बरं. 1 कोरिंथ 3:16 आणि 17 वचन वाचा. 1 कोरिंथ 3:16 आणि त्यातलं 17 वचन. 3 अध्याय 16 आणि 17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही प्रत्येक जण देवाचं मंदिर आहात. हालेलुया. जर मी परमेश्वराचं मंदिर आहे तर माझ्यामध्ये अपवित्र नसायला पाहिजे. हालेलुया. बायबल सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो. आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहत आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही का. हे तुम्हाला कळत नाही का, हे तुम्हाला माहित नाही का. जर कोणी देवाच्या आणि मंदिराचा जर कोणी एखाद्या व्यक्तीनं देवाच्या मंदिराचा नाश करील, आपलं हे शरीर वाईट कामाला लावेल, आपले डोळे वाईट पाहण्याकडे लावेल. हालेलुया. आपल्या शरीरानं वाईट करल, व्यभिचार करल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबल सांगतो पुढे काय म्हणतं बायबल तर देव त्याचा नाश करेल. परमेश्वर त्याचा नाश करेल बरं का. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तुमच्या शरीरामध्ये मी वस्ती करतो म्हणतो. तुमचं शरीर हे पवित्र असायला हवं म्हणतो परमेश्वर. तरच मी तुम्हाला जवळ करेन म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तो स्वर्गाचा परमेश्वर म्हणतो मी अगदी तुम्हाला जवळ करीन. तुम्ही देवाला योग्य असं तुमचं समर्पण असावं. हालेलुया. योग्य असं अर्पण तुमचं असावं. प्रेज द लॉर्ड. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं पाहणं, तुमचा स्वभाव हा पवित्र असायला हवा बरं का. हालेलुया. स्तोत्र संहिता याचा 4था अध्याय आणि त्यातलं 5वं वचन सांगतं. स्तोत्र संहिता याचा 4थाच अध्याय आणि त्यातील 5वं वचन. धार्मिकतापूर्वक यज्ञ करा. कसा धार्मिकतापूर्वक यज्ञ करा. परमेश्वरावर भाव ठेवा आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा बरं का. त्याला योग्य असंच अर्पण चढावं बरं का. तुमचं शरीर पवित्र असायला हवं बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिपीट वाचा पुन्हा. धार्मिकतापूर्वक यज्ञ करा. परमेश्वरावर भाव ठेवा. हालेलुया. धार्मिकतापूर्वक यज्ञ करा बाबांनो. पवित्रतेने त्याला यज्ञ अर्पण करा बरं का. तुमचं शरीर पवित्र असावं बरं का. ज्या देवासोबत तुम्ही गुडघे टेकत आहात, ज्या देवाची तुम्ही आराधना करत आहात. प्रेज द लॉर्ड. कारण तो परमेश्वर मन आणि हृदय पारणारा तो देव आहे बरं का. हालेलुया. हालेलुया. एक स्त्री होती आणि ती पाणी भरण्यासाठी एका विहिरीकडे आली दुपारच्या वेळेस बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू त्या विहिरीपाशी बसले होते. ती विहिरी पाण्याची ती स्त्री पाण्याची घागर घेऊन आली आणि प्रभू येशू तिला म्हटले, बाई मला प्यायला पाणी दे. हालेलुया. ती स्त्री म्हणली तुम्ही यहुदी आहात. हालेलुया. आणि यहुदी लोक आमच्याशी निकट संबंध ठेवत नाहीत, आमच्याशी बोलतही नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही माझ्यासारख्या स्त्रीला पाणी कसं काय मागता. प्रभू येशू तिला म्हटले, बाई तुला पाणी कोण मागतो हे तुला समजलं असतं तर तू माझं जीवनाचं पाणी मागितलं असतं. हालेलुया. आणि ज्याला कोणी मी पाणी देईल त्याला पुन्हा कधी तहान लागणार नाही म्हटले. हालेलुया. ती स्त्री म्हटली
गुरुदेव एक काम करा म्हणले, मला ते पाणी द्या, वारंवार मला इकडे पाणी भरण्यासाठी यायला येऊ नये मी, तर त्यासाठी काय करा, मला हे पाणी तुम्ही मला द्या. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू तिला म्हटले, बाई ठीक आहे मी तुला पाणी देतो, पण एक काम कर, तुझा जो पती आहे ना त्याला घेऊन ये म्हटले. काय म्हटले? हालेलुया, हालेलुया. त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या नवऱ्याला तू घेऊन ये, मी तुला पाणी देतो म्हटले प्रभू येशू. ती स्त्री म्हटले, मला पती नाहीये. हालेलुया. प्रभू येशू म्हटले, तू खरं बोललीस, तुला पती नाहीये, पण तुला 5 पती होते. किती होते? 5. आणि अद्याप तुझ्या जो घरामध्ये आहे तोही तुझा पती नाही म्हटले तिला. प्रेज द लॉर्ड. ती स्त्री घाबरली. ती म्हटली, तुम्ही भविष्यवक्ता आहात काय? हालेलुया. तुम्ही भविष्यवक्ता आहात, कारण अब्राहमाने आम्हाला सांगितलं होतं. प्रेज द लॉर्ड. आमच्या अब्राहमाने, आमच्या याकोबाने विहीर खोदली होती आणि एक संदेश टाईम म्हणून सांगितलं होतं, तुम्ही ते संदेश आहात काय? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हटले, ज्या अब्राहमाने तुला सांगितलं ना तोच मी आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हटले प्रभू येशू? ज्या अब्राहमाने, ज्या इसाकाने, ज्या याकोबाने तुम्हाला जे सांगितलं होतं, ज्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती दिली होती बाबांनो, तोच मी आहे. हालेलुया. ती स्त्री धावत गेली बरं का आपल्या नगरामध्ये. बायबल सांगतो तो घडा जो तिने घेतली, ती घागर घेतली होती, ती तिने तिथंच टाकून दिली. प्रेज द लॉर्ड. जो पापाचा घडा होता ना तिच्या जवळ, जो वाईटाचा घडा होता, तिने त्याच ठिकाणी तो फोडून टाकला आणि धावत गेली. हालेलुया. पण कित्येक लोकांना ख्रिस्त समजला तर तो पापाचा घडा टाकत नाहीत, तो पापाचा घडा आपल्या जवळ चिटकून ठेवतात बरं का. हालेलुया. म्हणून त्या व्यक्ती जीवन बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याला ख्रिस्त समजलाय, बायबल सांगतं बाबांनो, सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. ज्याला पुत्र समजल, हालेलुया, त्याला खरी स्वतंत्र प्राप्त होईल बरं का. प्रेज द लॉर्ड. त्या बाईनं तो घडा टाकून दिला, आपल्या नगरामध्ये धावत गेली. म्हटली, जे जे मी काही केले ते सर्व काही मला त्या व्यक्तीने सांगितले, तोच ख्रिस्त असेल काय म्हटले. हालेलुया, हालेलुया. तिला जाऊन त्या ठिकाणी प्रचार केला. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व नगरला ती घेऊन आली बरं का, आणि तिचं जीवन बदललं बरं का. कारण तिने तो पापाचा घडाच फोडून टाकला. जर परमेश्वरनं मला पवित्र केलं आहे, परमेश्वरनं माझी ओळख करून घेतली आहे, माझं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे, तर माझं शरीर हे पवित्र असायला हवं बरं का. हालेलुया, हालेलुया. कारण बायबल सांगतो तुमचा देव कसा आहे? पवित्र आहे, म्हणून तुम्ही पवित्र असायला हवं बरं का. प्रेज द लॉर्ड. एक स्त्री होती 12 वर्षापासून